नमस्कार मित्रांनो, वेलकम वन्स अगेन टू पराम एज्युकेशन. लास्ट लेक्चर पर्यंत आपण काय बघितलं? ह्युमन हेल्थ अँड डिसीज. आता लेक्चर 1 लेक्चर 2 जर तुम्ही नीट बघितलेत तर ऑलमोस्ट डिसीज बद्दलची सगळी संकल्पना, ऑल द आयडियाज अबाउट युअर डिसीजेस विल बी क्लिअर. ठीक आहे ना? डिसीजचे मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणतोय, सॉरी, मोड ऑफ इन्फेक्शन काय असतो किंवा ट्रान्समिशन ज्याला म्हणतो आपण, प्रिव्हेन्शन काय, ट्रीटमेंट काय, जे तुम्हाला ऍक्टिव्हिटीज दिल्या होत्या त्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा आपण त्याच्यामध्ये कव्हर केल्या. एक लाईक एंटरायटिस तुम्हाला विचारलंय, then your plague was there, enteritis, plague, HIV. ठीक आहे ना? या सगळ्या डिसीजचे डिटेल आपण याच्यामध्ये कव्हर केले होते. या लेक्चरमध्ये आता त्याचा पुढचा पार्ट, नेक्स्ट पार्ट आपण कव्हर करूयात. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड विथ द लेक्चर 3 ऑफ हेल्थ अँड डिसीज, दॅट इज स्टार्टिंग विथ चिकन पॉक्स. चिकन पॉक्स जवळपास सगळ्यांना तुम्हाला हा चिकन पॉक्स झालेला असेल. ठीक आहे, चिकन पॉक्स म्हणजे काय? सळसळ कांजण्या येणे. कांजण्या म्हणजे तुम्ही बघा, ब्लिस्टर्स तुमच्या बॉडीवरती तुम्हाला दिसले असतील, असे फोड आले, छोटी छोटी फोड आल्यासारखे, आणि ते थोडंसं इरिटेटिंग असतात, थोडासा त्रास देतात. त्याच्यामध्ये तुम्हाला फिवर येणार. चला डायरेक्ट बघून घेऊ आपण. हा कॉन्टॅजियस डिसीज असेल म्हणजे काय? जर त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये, डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये जर दुसरा व्यक्ती आला तर त्याला सुद्धा तो ट्रान्सफर होणार. बरं, त्याला म्हणतो आपण कॉन्टॅजियस डिसीज. सी इट इज कॉन्टॅजियस व्हायरल इन्फेक्शन. ओके, just a minute. It is contagious viral disease. बरोबर आहे? कशामुळे होतोय? मग हे याला काय म्हणणार तुम्ही? इथे म्हणणार याला तुम्ही पॅथोजेन. व्हायरस काय झाला? याचा पॅथोजेन झाला. कॉन्टेजियस, एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर होणारा डिसीज. ओके, इन्फेक्शन विच कॉजेस इची. इची म्हणजे खाज येणार, खाज येणारा किंवा येणारे. ब्लिस्टर लाईक रॅश. ब्लिस्टर म्हणजे त्याला म्हणतो आपण, काय म्हणू आपण त्याला? छोटे छोटे फोड येणे, पुटकुळे येणे त्याला म्हणतो आपण, नाही का? फोड येणे. आपण साधे भाषेमध्ये लिहून टाकू त्याला, फोड येणे. कशावरती? स्किनवरती. स्किनवरती ब्लिस्टर लाईक म्हणजे जर लाल लाल चट्टे, छोटे छोटे फोड येत असतील आणि त्याला खाज येत असेल तर समजायचं तुम्हाला काय झालंय? चिकन पॉक्स झाला आहे. कसा डिसीज आहे? कॉन्टॅजियस डिसीज. एकाकडून दुसरीकडे हा ट्रान्सफर होईल. ओके, कोणत्या माध्यमातून हा पसरतोय? कॉन्टेजियसचा अर्थ समजला तुम्हाला? परत एक वेळा, जर मला चिकन पॉक्स झालाय आणि माझ्या स्किनचा कॉन्टॅक्ट तुमच्या स्किनशी आला किंवा आपण खूप जवळ बसलेलो आहोत तर माझ्याकडून तो तुमच्याकडे ट्रान्सफर होणार. त्याला म्हणायचं कॉन्टॅजियस, म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर होणारा डिसीज. ओके, कफिंग या स्नीझिंग, त्याच्या कफ मधून, त्याच्या शिंकेमधून, स्नीझिंग मधून जो बाहेर पडेल त्याच्यामुळे सुद्धा होणार. सलाइवा, ओके, लाळेमधून सुद्धा ट्रान्सफर होणार. स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, जवळ स्किनला स्किन लागली तरी सुद्धा ट्रान्सफर होणार. कॉन्टॅमिनेटेड सर्फेसेस, मला चिकन पॉक्स झालाय, मी टेबलवरती बसलोय, माझे असे हात ठेवलेले आहेत, माझ्या हातांना ब्लिस्टर्स असतील, तुम्ही आले त्या बेंचवरती बसले, त्या डेस्कवरती बसले, व्हॉटेव्हर, तुम्ही तिथे हात लावलाय, तुम्हाला सुद्धा तो ट्रान्सफर होणार. ओके, मदर टू बेबी ड्युरिंग प्रेग्नन्सी. जर प्रेग्नन्सी मध्ये मदर इज इन्फेक्टेड विथ दॅट डिसीज, नॉर्मली लहान मुलांमध्ये होतो. ठीक आहे ना? लाईफ टाइम मध्ये चिकन पॉक्स एक वेळा निश्चित होऊन जातो. ठीक आहे, मग मदर टू बेबी ड्युरिंग प्रेग्नन्सी, ती प्रेग्नंट वुमन जर असेल, ठीक आहे, तर त्याच्या बेबीकडे सुद्धा चिकन पॉक्स कॅन बी ट्रान्सफर्ड. मग हा डिसीज झाला कसा? कॉन्टॅजियस झाला, एकाकडून दुसऱ्याकडे पसरणारा झाला. ठीक आहे, सिम्पटम काय काय? वरती आपण इनडायरेक्ट बोललेलोच आहोत. इची स्किन, इची स्किन, इची म्हणजे काय? खाज येणारी. ब्लिस्टर लाईक रॅश ऑन द स्किन, ते डेफिनेशन मध्ये झालंय आपलं. ओके, ट्रीटमेंट काय देऊ आपण? प्रिव्हेंटेड बाय व्हॅक्सिनेशन ऑर, एक तर होऊ द्यायचं नसेल तर त्याला काय द्या? व्हॅक्सिन द्या. आणि जर झाला तर त्यासाठी ट्रीटमेंट काय असणार? अँटीव्हायरल ड्रग, म्हणजे त्या व्हायरसच्या अगेन्स्ट मध्ये काम करणारा ड्रग म्हणजे अँटीव्हायरल ड्रग, तो द्या. चिकन पॉक्स क्लिअर होईल. ठीक आहे, आगे बढ़ेंगे. पल्स पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम. ठीक आहे, तुम्हाला ऍक्च्युली हे ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेलं आहे. इंटरनेट इज माय फ्रेंड मध्ये तुम्हाला सांगितलंय की पोलिओ कॅम्पेन म्हणजे मोहीम जे वेगवेगळ्या देशांनी राबवलंय. जसं भारतामध्ये पोलिओ आला, मग पोलिओ इरॅडिकेट करायचा आहे. इरॅडिकेट करायचा म्हणजे कम्प्लिटली संपुष्टात आणायचं आहे, संपवून टाकायचं आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट कडून, आपल्या सरकारकडून घेतल्या गेलेली मोहीम म्हणजेच पोलिओ कॅम्पेनिंग. या पोलिओ कॅम्पेनिंगची माहिती तुम्हाला इंटरनेटवरून काढायची आहे. तरी सुद्धा इन शॉर्ट इथे मी टाकण्याचा प्रयत्न केलाय, ते तर तुम्ही इंटरनेटमधून काढालच. ठीक आहे ना? पण व्हॉट इज एक्झॅक्टली पोलिओ ते आपण बघू. पोलिओ कशाला म्हणायचंय? या पोलिओचं पूर्ण नाव आपण काय देऊ शकतो? पोलिओ मायलेटिस. पोलिओ
मायलिटिस. ITIS लागून आलं सांगा. लास्ट लेक्चर जर ऐकलं असेल तर तुम्हाला कळेल. ITIS मीन्स व्हॉट? अगेन इट इज अन इन्फ्लामेशन. इन्फ्लामेशन म्हणजे पुन्हा एक वेळा सूज. ओके. पोलिओमायलिटिस म्हणजेच याचा कंबाईन अर्थ सांगतो मी तुम्हाला, दोन्ही सेपरेट न करता. सरळ सरळ तुमच्या स्पायनल कॉर्ड मध्ये इन्फ्लामेशन होणार. स्पायनल कॉर्ड म्हणजे तुमचा पाठीचा कणा, व्हर्टिब्रल कॉलम. या व्हर्टिब्रल कॉलमच्या आतमध्ये एक नर्वस सिस्टम, सेंट्रल नर्वस सिस्टमचा जो पार्ट असेल, रॉड लाईक स्ट्रक्चर असेल, त्याला म्हणायचं स्पायनल कॉर्ड. त्याला सूज येणार म्हणजेच तुम्हाला पोलिओमायलिटिस होणार. फॉर एक्झाम्पल याला मी पुसून टाकतो. ठीक आहे. कॅम्पेन तुम्ही इंटरनेटच्या मदतीने ती माहिती कलेक्ट करायची आहे. इथे सुद्धा 2-4 ओळी मी मुद्दाम दिल्या आहेत, पण दिस टास्क आय विल असाइन टू यू. ओके. असं समजा की हा तुमचा ब्रेन. एक रफ डायग्राम आपण याची घेऊ, समजून घ्यायचंय. पोलिओ आपण कशाला म्हणायचंय. ठीक आहे. याला तुम्ही म्हणा ब्रेन. आणि ब्रेन पासून जो स्टेम लाईक स्ट्रक्चर निघतंय ते याला म्हणा तुम्ही स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. ओके. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. या स्पायनल कॉर्ड मधून असे न्यूरॉन्स बाहेर पडतील, नर्व्स बाहेर पडतील, नर्व्स. ओके. पूर्ण बॉडीमध्ये, पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये. आता ते फार कन्फ्युज होण्याची आवश्यकता नाहीये. असे बॉडीमध्ये न्यूरॉन्स किंवा नर्व्स पसरलेले असतील, याला म्हणायचं तुम्ही नर्व्स. जसं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ युअर बॉडी इज सेल, तसंच नर्वस सिस्टम ज्या सेल पासून बनलेली आहे ती सेल म्हणजे न्यूरॉन असते. आता नर्व्स काय, न्यूरॉन्स काय, गँग्लिया काय, ह्या टर्म्स तुम्हाला आता लक्षात घेण्याची बिलकुल गरज नाही. फक्त लक्षात ठेवा, नर्व्स मी ब्रॅकेटमध्ये लिहून टाकतो. न्यूरॉन, लॉंगेस्ट सेल ऑफ द बॉडी, लॉंगेस्ट सेल. ठीक आहे. आता काय झालंय, दिस इज ब्रेन, दिस इज स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड मधून हे नर्व्स असे बाहेर पडले. आता हे दिस इज अ सेंटर, याला सेंटर म्हणा, कारण हे दोन्ही पार्ट कशाचे आहेत, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. दोन्ही पार्ट पासून काय बनणार तुमची सेंट्रल नर्वस सिस्टम. याच्यापासून जे न्यूरॉन्स बाहेर पडतील तर ते वेगवेगळ्या ऑर्गन सोबत कनेक्ट असतील, वेगवेगळ्या ऑर्गन कडे जाणार, त्याला कनेक्ट करणार. मग हा पार्ट जो झालाय तो पेरिफेरल नर्वस सिस्टमचा झाला, PNS. फक्त नाव लक्षात घ्या, पेरिफेरल नर्वस सिस्टम. आता ज्या काय कमांड्स येतील, कारण सेंट्रल कमांडिंग ऑर्गन ऑफ युअर बॉडी इज युअर ब्रेन आणि त्याला असिस्ट करणारा स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड पासून ज्या काय इन्फॉर्मेशन येतील त्या वेगवेगळ्या ऑर्गन कडे येणार. बरोबर आहे. आता दोन टाईपचे न्यूरॉन शॉर्ट मध्ये समजून घेऊ आपण इथे. सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन. नाव लक्षात घ्यायचे फक्त. सेन्सर न्यूरॉनचा अर्थ काय झाला, समजा ऑर्गन असेल, कोणतं ऑर्गन आहे तुमचा, हँड. हा हात, हाताला पिन टोचली. ओके. पिन टोचली तर लगेच आपण हात बाजूला करतो. किती फास्ट प्रोसेस होत असेल, बरोबर की नाही. तर इथे पिन टोचली, लगेच न्यूरॉनने अशी माहिती आणली आणि तुमच्या ब्रेन पर्यंत पोहोचवली. मग असे न्यूरॉन जे ऑर्गन कडून ब्रेन कडे माहिती घेऊन जातात त्याला तुम्ही म्हणायचं सेन्सरी न्यूरॉन. लिहून टाकू आपण. न्यूरॉन्स, साध्या भाषेमध्ये लिहितोय मी. न्यूरॉन्स कॅरिंग मेसेजेस, टोचले म्हणजे मेसेज तयार झाला, मेसेजेस टू सेंट्रल नर्वस सिस्टम. आता सेंट्रल नर्वस सिस्टमचा मिनिंग हा होतो ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड दोन्ही सेंट्रल नर्वस सिस्टमचे पार्ट आहेत. मग यांच्याकडे माहिती घेऊन येणार न्यूरॉन म्हणजे सेन्सरी न्यूरॉन. आणि मोटर न्यूरॉन काय करणार, आपल्याला टोचलं होतं, पटकन माहिती गेली, आपण हात बाजूला गेला म्हणजे ब्रेनने ऑर्डर दिली की बाबा हात बाजूला घे. ठीक. मग आपण हात बाजूला घेतला म्हणजे ब्रेन कडून ऑर्गन कडे माहिती घेऊन येणारे न्यूरॉन म्हणजे मोटर न्यूरॉन. न्यूरॉन्स कॅरिंग मेसेजेस फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड टू ऑर्गन, त्याला मोटर न्यूरॉन म्हणायचं. तर या पोलिओ मध्ये काय होणार, जर स्पायनल कॉर्ड हा सेंट्रल नर्वस सिस्टमचा पार्ट आहे, याच्यावरती जर सूज आली आहे तर मोटर न्यूरॉन असं समजून घेऊ आपण, पर्टिक्युलरली लेग मसल्स. कोणत्या मसल्स, पायांच्या. पोलिओ झालेल्या व्यक्तीला बघा त्याचे पाय, त्याचा पाय अधू झालेला असतो, एकदम सुकलेला असतो, त्याची वाढ होत नाही. म्हणजे काय होणार की हे मोटर न्यूरॉन्स जे आहेत त्या मसल्स कडे मेसेज याची देवाणघेवाण बंद होऊन जाईल. बंद होऊन जाणार म्हणजेच या मसल्स मध्ये याला न्यूट्रिशन मिळणार नाही, याच्यात सगळ्या ऍक्टिव्हिटी स्टॉप होतील. ऍक्टिव्हिटी स्टॉप होतील म्हणजे त्या मसल मध्ये काय होणार, ऍट्रोफी होणार. ऍट्रोफी होणे म्हणजे त्याचं काय होणार, डिजनरेशन. आणि डिजनरेशनला आपण काय म्हणतो, त्यांची वाढ होणार नाही, त्यांची झीज होणार, त्यांची साईज कमी होणार.
मग मसलची साईज कमी होऊन जाणार, त्याला कुठला सेन्स येणार नाही, त्याला काही टोचलं जरी तरी तो मेसेज ब्रेनकडे जाणार नाही आणि ब्रेनचा मेसेज त्या मसल पर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे शॉर्टकट मध्ये पोलिओमध्ये काय होणार, कोणाचा डिसीज आहे तर पोलिओ इज अ डिसीज ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली कोण, स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड पासून निघणारे जे मोटर न्यूरॉन्स आहेत, याला लिहून टाकतो मी इथे, मोटर न्यूरॉन. मोटर न्यूरॉन समजलं तुम्हाला, जे सेंट्रल नर्वस सिस्टमचा मेसेज वेगवेगळ्या ऑर्गनकडे घेऊन जातात. तर ते मोटर न्यूरॉन मध्ये गडबड होणार, ते मेसेज घेऊन जाऊ शकणार नाही, मसलची ग्रोथ थांबणार, नंतर मसलचं पॅरालायसिस होणार, त्याला कुठलं सेन्सेशन येणार नाही, कुठले संवेदना त्याच्यामध्ये शिल्लक असणार नाही आणि त्यांची साईज सुद्धा कमी राहून जाईल. त्याच कंडिशनला आपण म्हणतो पोलिओ. नॉर्मली हा पोलिओ कशामुळे होतो, पोलिओ इज कॉज्ड बाय पोलिओ व्हायरस. कशामुळे होतोय, पोलिओ करणारा व्हायरस. जेव्हा व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये एंट्री करणार तर पोलिओचे लक्षण दिसायला केव्हापासून सुरुवात होणार, 7 to 14 days आफ्टर इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड तुम्ही कशाला म्हणायचं, ज्या वेळेपासून तुमच्या बॉडीमध्ये तो पॅथोजन गेला, तो व्हायरस, बॅक्टेरिया, कुठल्या डिसीजचा, आणि तुम्हाला जे सिम्पटम, त्याची चिन्ह दिसायला सुरुवात होणार तोपर्यंतचा पिरियड म्हणजे इन्क्युबेशन पिरियड 7 to 14 days. इतके दिवसामध्ये तुम्हाला त्याचे चिन्ह दिसायला लागतील. शॉर्ट मध्ये समजून घ्या, पोलिओमध्ये मसल ह्या डॅमेज होतील, मसलची वाढ होणार नाही आणि पर्टिक्युलरली पोलिओ हा तुमच्या लेग मसल्सला एफेक्ट करणार, त्याच्यावरती त्याचा परिणाम होणार. कोणता न्यूरॉन असतो मग याच्यामध्ये एफेक्ट झालेला, मोटर न्यूरॉन. सूज कशाला येते, स्पायनल कॉर्डला सूज येते आहे. कुणाचा डिसीज आहे, सेंट्रल नर्वस सिस्टमचा डिसीज आहे. क्लिअर. आणि काय होणार तर मसलची डेव्हलपमेंट होणार नाही, त्याला न्यूट्रिशन मिळणार नाही, त्या मसल्स लूज होऊन जातील, कारण ते ऍक्टिव्ह, त्याला सेन्सेशनच कुठला पोहोचत नाही, कम्युनिकेशनच होणार नाही. त्याला शॉर्टकट मध्ये आपण म्हणणार पोलिओ. तर या पोलिओ च्या संदर्भात खरं तर पोलिओची पहिली केस कुठे सापडली होती, वेल अमेरिकेमध्ये, नॉट अमेरिका, कुठल्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष जे होते 1921 मध्ये, फ्रँकलिन त्यांचं नाव, त्यांना हा पोलिओ त्यांच्यामध्ये डिटेक्ट झाला होता. ठीक आहे. अगोदर याला ट्रीटमेंट नव्हती, पण आता पोलिओ जर टाळायचं असेल तर काय करतो आपण, पोलिओची व्हॅक्सिन घेतो लहान मुलांना. नॉर्मली डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये ही व्हॅक्सिन दिली जाते. तरी सुद्धा 2-4 वेळा याच्याबद्दल बघून घेऊ आपण. ही माहिती तुम्हाला, कॅम्पेनची माहिती ही नेटवरून काढायची आहे. मी पोलिओ काय असतो ते तुम्हाला समजून सांगितलं. ओके. पल्स पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम वॉज रोल्ड आउट इन इंडिया ऑन 2 ऑक्टोबर 1994. हे लक्षात घ्या, 2 ऑक्टोबर 1994 मध्ये हा पल्स पोलिओ इम्युनायझेशन म्हणजे व्हॅक्सिनेशन थोडक्यात, कारण आपली इम्युनिटी त्या व्हायरसच्या अगेन्स्ट मध्ये वाढवायची आहे. तर 2 ऑक्टोबर 1994 रोजी भारताने ही कॅम्पेन सुरू केली आणि अकाउंटेड फॉर, कारण त्यावेळी भारतामध्ये जवळपास जितक्या काय जगभरामध्ये केसेस होतात पोलिओच्या, त्याच्या 60% केसेस या भारतामध्ये होत्या. ओके. द लास्ट पोलिओ केस इन इंडिया वॉज रिपोर्टेड अ डेकेड अगो. डेकेड म्हणजे 10 years, 10 वर्षा अगोदर इंडियामध्ये ही केस सापडली होती. कुठे, हावडा. कुठे, हावडा ब्रिज. तुम्ही हावडा म्हणतो आपण त्याला, ठीक आहे ना. ते हावडा ब्रिज जिथे आहे ते शहराचं नाव आहे हावडा. 13 जानेवारी 2011 मध्ये शेवटची केस आपल्या इंडियामध्ये सापडली होती. म्हणजेच इंडिया हॅज सक्सेसफुली इरॅडिकेटेड द पोलिओ फ्रॉम इंडिया. म्हणजे भारतामधून पोलिओचं समूळ उच्चाटन म्हणजे काढून टाकणे, त्याला मुळापासून फेकून देणे, ते केव्हा शक्य झाले, 2011 मध्ये. ओके. थोडीशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन परत घेऊ. पल्स पोलिओ इम्युनायझेशन PPI एम्स ॲट कव्हरिंग एव्हरी इंडिव्हिज्युअल इन द कंट्री. प्रत्येक व्यक्तीला कंपल्सरी ही लस दरवर्षी दिल्या जाते. लहान, आणि नॉर्मली पोलिओ हा लहान मुलांमध्ये होतो, पण असं नाहीये की लहान मुलांमध्येच होईल, अडल्ट मध्ये सुद्धा होऊ शकतो, परंतु जास्त प्रमाणाचं कशामध्ये असणार आहे, लहान मुलांमध्ये असणार आहे. ओके. प्रत्येकाला कंपल्सरी आहे. इट ऍस्पायर्स टू रीच इव्हन चिल्ड्रन इन रिमोट कम्युनिटीज थ्रू अ इम्प्रूव्ड सोशल मोबिलायझिंग प्लान. म्हणजे खेड्यापाड्याने सुद्धा हे पसरवलं गेलं, ही कॅम्पेन पोहोचली. नॉट अ सिंगल चाइल्ड शुड मिस द इम्युनायझेशन. कोणत्याच मुलांनी इम्युनायझेशन किंवा व्हॅक्सिन टाळता कामा नये. लिव्हिंग नो चान्स ऑफ पोलिओ अकरन्स. त्याच्यामुळे पोलिओ कसा होणार नाही. पोलिओ का होणार नाही, मग प्रत्येक जर मुलांनी याला घेतली तर भारतामध्ये पोलिओ राहणारच नाही. ओके. केसेस ऑफ अक्यूट फ्लॅसिड पॅरालायसिस AFP टू बी रिपोर्टेड इन टाइम अँड स्टूल स्पेसिमेन्स ऑफ देम टू बी कलेक्टेड विदिन 14 days. जर एखाद्याला असं सस्पेक्ट झालं की पोलिओ सारखे चिन्ह दिसत आहेत, तर त्याचा स्टूल, वेस्ट मॅटर ते कलेक्ट करतात आणि त्याचा टेस्टिंग होता. आउटब्रेक म्हणजे बर्स्ट होणे, म्हणजे ते दिसायला लागणे.
आउटब्रेक रिस्पॉन्स इम्युनायझेशन झाल्यानंतर, ते रिस्पॉन्स दिसायला लागल्यानंतर, टू बी कंडक्टेड ॲज अर्ली ॲज पॉसिबल. जसेही पोलिओचे चिन्ह तुम्हाला दिसायला लागतील लगेचच ट्रीटमेंट त्याच्यावरती सुरू करणं गरजेचं आहे. मेंटेनिंग अ हाय लेवल ऑफ सर्व्हिलन्स. सर्व्हिलन्स म्हणजे जिवंत राहण्याचं प्रमाण, म्हणजे त्याच्यामुळे काय होणार, मेंटेन राहणार. ओके. परफॉर्मन्स ऑफ गुड मॉप अप ऑपरेशन्स वेअर पोलिओ हॅज डिसअपियर्ड. जाऊ द्या, बाकीची इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायची. नेक्स्ट इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करू WHO बद्दल. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय WHO? हू म्हणजेच काय, याचा लॉंग फॉर्म काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. सगळ्यांना हे नाव जवळपास माहिती आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे याच्यामध्ये काय होणार, वेगवेगळ्या कंट्रीज त्यांच्या हेल्थ मिनिस्ट्री म्हणजे त्यांचं आरोग्य डिपार्टमेंट जे मिनिस्ट्रीचं खाते असणार ते सगळे त्यांच्याशी संलग्नित असतात आणि त्यांच्या सगळ्यांचं कोऑपरेटिव्ह वर्क म्हणजे तुमचं WHO वर्क. ठीक आहे. केव्हा एस्टॅब्लिशमेंट झालंय, 7 एप्रिल 1948. 7 एप्रिल 1948 मध्ये WHO ही संस्था सुरू झाली, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके. कुणाची एजन्सी आहे, दिस इज द एजन्सी ऑफ युनायटेड नेशन्स. युनायटेड नेशनची ही एजन्सी आहे ज्याला बाकीच्या कंट्रीज फंड्स प्रोव्हाइड करतात, त्यांना कोऑपरेट करतात. ठीक आहे. इट वर्क्स विथ द हेल्थ मिनिस्ट्री ऑफ असोसिएटेड कंट्री. जितक्याही कंट्री यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ह्या कोणासोबत काम करतात, आय मीन WHO कोणासोबत काम करते, त्या जितक्या कंट्री यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत त्यांच्यासोबत हे वेगवेगळे डिसीजेस त्यांना कसं संपुष्टात आणायचं, व्हॅक्सिनेशन प्रोग्राम काय, कुठले प्रिकॉशन घ्यायला हव्यात, प्रिव्हेन्शन मेजर काय असतात, सगळ्या गोष्टी WHO कंट्रोल करणार. हेड ऑफिस कुठे आहे, जिनेवा, स्वित्झर्लंड मध्ये. WHO ऑफिस कुठे आहे तर स्वित्झर्लंड, जिनेवा शहर. ठीक आहे. काम काय करतं WHO, काम काय करतं, इट सेट्स रूल्स अँड स्टँडर्ड्स, प्रोव्हाइड्स टेक्निकल सपोर्ट, एस्टिमेशन ऑफ स्प्रेड ऑफ डिसीजेस. काय करणार, आता कोरोना येऊन गेला, कोविड येऊन गेला, तर कोविड साठी काय सांगितलं, सतत हात धुवत राहा, सॅनिटायझरचा वापर करा, मास्क लावा. ह्या सगळ्या ज्या गाईडलाईन्स आहेत, ह्या ज्या सूचना आहेत, तर ह्या सूचना कोणाकडून येतात, WHO कडून येतात. बरोबर आहे. आणि मग हे काय करणार, ते ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही कंट्री असतील यांच्याशी जोडल्या गेलेल्या कंट्री, त्यांच्यामध्ये व्यवस्था नसेल, WHO त्यांना टेक्निकल सपोर्ट प्रोव्हाइड करणार, त्यांना पूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार की बाबांनो अशा पद्धतीने चला, म्हणजे डिसीजचा स्प्रेड होणार नाही. नंतर काय, एस्टिमेशन ऑफ स्प्रेड ऑफ डिसीज. जर एखादा डिसीज एखाद्या कंट्रीमध्ये, एखाद्या देशामध्ये आला तर त्याचं एस्टिमेट ते मानतात की हा असा पसरू शकतो. जसं आता सध्या काय कोरोना व्हायरस आहे, तर कोरोना व्हायरसमध्ये पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, हे जे सगळे एस्टिमेशन्स आहेत, कोणाचे एस्टिमेशन्स आहेत, WHO चे एस्टिमेशन्स आहेत, की ते सांगतात पेशंटची संख्या कुठे वाढत चालली आहे, मग याचा स्प्रेड कसा होऊ शकतो, हे सगळे एस्टिमेट म्हणजे अंदाज हे सुद्धा करण्याचं काम कोणाचं आहे, WHOचं आहे. कशाशी, कोणत्या कोणत्या गोष्टीवरती WHO काम करत आहे, मॅटर्नल केअर, निओनेट केअर, चाइल्ड केअर, एपिडेमिक कंट्रोल अँड अदर डिसीजेस. म्हणजे काय, मॅटर्नल केअर म्हणजे ज्या आई असते, आई म्हणजे मदर्स. ठीक आहे. त्या सगळ्या ज्या मदर्स आहेत त्यांची केअर कशी करायची त्याच्या गाईडलाईन्स देतात. निओनेट म्हणजेच नवीन जन्म झालेले जे बाळ असतात त्यांची काळजी कशी घ्यायची त्याच्या सुद्धा गाईडलाईन WHO देणार. चाइल्ड केअर, लहान मुलांमध्ये हेल्थ कशी चांगल्या प्रकारे मेंटेन करता यावी त्याच्या गाईडलाईन. एपिडेमिक कंट्रोल, एपिडेमिक म्हणजेच काय, डिसीज which spreads from one place to another. जर अमेरिकेमध्ये एखादा डिसीज आला आणि तो जर दुसऱ्या ठिकाणी पसरत असेल, उदाहरण म्हणून सांगतोय, तर जे पसरणारे डिसीज असतात एका भागातून दुसऱ्या भागामध्ये पसरणारे डिसीज, त्या डिसीजेसला म्हणायचं एपिडेमिक डिसीजेस. मग ते कंट्रोलमध्ये कसे आणायचे, कोरोना एपिडेमिकच झाला, मग हे कंट्रोलमध्ये कसं आणायचं ते सुद्धा WHO ठरवणार. आणि बाकीचे डिसीजेस सुद्धा यांच्या लिस्टमध्ये आहेत, जसं की जवळपास 10 मेजर डिसीजेस WHO ने आयडेंटिफाय केलेले आहेत. त्याच्यामध्ये कॅन्सर असेल, TB असेल, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे काय, तुमच्या हार्ट रिलेटेड, सिरिब्रोव्हास्क्युलर डिसीजेस, ब्रेन रिलेटेड डिसीजेस, COPD, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणजे लंग्सच्या रिलेटेड डिसीजेस, सगळे WHO ने आयडेंटिफाय केलेले आहेत. इमर्जन्सी सिच्युएशन्स, व्हिजिलन्स ऑन वर्ल्ड हेल्थ इश्यूज. जर एखादा इश्यू कुठल्या कंट्रीमध्ये, कुठल्या स्टेटमध्ये जर अचानक आला तर त्याच्यावरती इमर्जन्सी मध्ये कुठल्या ऍक्शन्स घ्यायला हव्या, कुठले उपाययोजना करायला हव्या आणि त्याच्यावरती वॉच ठेवणे. व्हिजिलन्स म्हणजे काय, वॉच, त्याच्यावरती लक्ष ठेवणे, हे सुद्धा काम कोण करतं, WHO करतं. राईट. इन्फॉर्मेशन खरं तर तुम्हाला कलेक्ट करायला सांगितलेली होती तरी सुद्धा आपण बघतोय. या WHO कडे
जगामध्ये सगळ्यात मोठी जी ब्लड बँक आहे, जिथे ब्लड आपण स्टोअर करून ठेवतो वेगवेगळ्या ब्लड ग्रुप्सचं किंवा त्याचे ब्लडचे प्रोडक्ट, जसं सिरम असेल, ब्लड सिरम, ब्लड प्लाझ्मा किंवा ड्राईड सिरम, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ब्लड बँक मध्ये स्टोअर करतात आणि सगळ्यात बिगेस्ट ब्लड बँक जी आहे ती कोणाकडे, WHO कडे प्रेझेंट आहे. ओके. कंट्रीब्युशन इन कंट्रोल ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक व्हायरल डिसीजेस, जसा की सध्याचा कोविड आहे, तर याचा स्प्रेड थांबवायचा कसा, हा कशामुळे होतो, पसरतो, त्या व्हायरसचं नेचर कसं आहे, त्याच्यामध्ये काय, त्याच्यावरती व्हॅक्सिन कसं काढलं जाऊ शकतं, सगळ्या गाईडलाईन कोण देणार, WHO मध्ये देणार. आयडेंटिफिकेशन ऑफ डिसीजेस लाईक COPD, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, पल्मोनरी म्हणजे लंग्स, सिरिब्रोव्हॅस्क्युलर म्हणजे ब्रेन संबंधी डिसीजेस, कॅन्सर, TB, HIV अँड मेनी मोर. असे भरपूर सारे डिसीजेस कुणामुळे आयडेंटिफाय झाले, WHO च्या वर्कमुळे आयडेंटिफाय झालेले आहेत. फंडिंग, आता इतकं जर काम करायचं WHO ला तर याला फंड्स लागतील, याला पैसा लागेल, तर कोण जास्तीत जास्त फंड करतो, तर अमेरिका हा सगळ्यात जास्त फंड्स WHO ला प्रोव्हाइड करतो. म्हणजे जवळपास मला वाटतं एक 5 वर्षाचा जे एस्टिमेट असेल, पुढचे 5 वर्ष त्याच्यामध्ये WHO ला कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी करायच्या, ठीक आहे, कोणते कोणते कामं करायचे, त्याला किती पैसे लागतात, त्याला किती फंड लागतो, त्याचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या कंट्रीज त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करतात आणि सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन हे कुणाकडून येणार, तर अमेरिकेकडून येणार. ठीक आहे, फ्रॉम अमेरिका. इट इज कनेक्टेड विथ मोर दॅन 100 crore पीपल. WHO च्या म्हणण्यानुसार 100 कोटीपेक्षा जास्त लोकांशी कनेक्टेड ही संस्था आहे. क्लिअर. मेंबर्स किती आहेत, 193 कंट्रीज याचे मेंबर आहेत. WHO च्या हेल्थ मिनिस्ट्री जे आहेत वेगवेगळ्या कंट्रीजच्या, तर किती कंट्रीज आहेत त्या, 193 कंट्रीज. ओके, हे झाली तुमची WHO ची इन्फॉर्मेशन. ओके, मला वाटतं हे WHO आणि पल्स पोलिओ कॅम्पेन याच्याबद्दलची इनफ माहिती आपण आता घेतलेली आहे. आता मी ते थांबतोय आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा पार्ट आपण कव्हर करू. ठीक आहे, ओके, थँक्यू व्हेरी मच.